नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, आता 6 महिने नाही तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने नियमात बदल केलेला असून आता 1 महिना नोकरी करणाऱ्यांनाही पेन्शन मिळण्याचा दरवाजा खुला झालेला आहे। नोकरदारांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने मोठा निर्णय घेतला आहे। आता 6 महिन्यापेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तरीही तो व्यक्ती पेन्शनसाठी पात्र असणार आहे। महिनाभर काम केलेल्या व्यक्तीलाही EPSचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने पेन्शन संदर्भात असलेल्या नियमात बदल केला आहे। एखाद्या व्यक्तीने 6 महिन्यापेक्षा कमी काळ नोकरी केली तर त्याला पेन्शन मिळत नव्हते। 0 कंप्लीट इयरनुसार कर्मचारी पेन्शनसाठी पात्र ठरत नव्हता। 5 महिने नोकरी केलेल्या व्यक्तीस पेन्शनचा अधिकार नव्हता। या नियमामध्ये EPFOने महत्त्वाचा बदल केला आहे। नवीन अधिसूचनेनुसार 1 महिना नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा भविष्य निर्वाह निधीतील योगदान वाया जाणार नाही। जर एखाद्या व्यक्तीने 1 महिना नोकरी केली असेल आणि EPSनुसार त्याचे पैसे भरले गेले असेल तर त्यालाही पेन्शनचा अधिकार असणार आहे, असे EPFOने स्पष्ट केले आहे। जर तुम्ही 6 महिन्याच्या आतच राजीनामा दिला तर पेन्शनसाठी आधी तुमचा PF पासबुकची चौकशी करा। जर तुमचे PF पैसे भरले गेले नसेल तर 2024च्या अधिसूचनेनुसार तुम्ही EPFO कार्यालयात या संदर्भात तक्रार करावी। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।